कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये आज आपण बघणार आहोत इंटरनल स्ट्रक्चर ऑफ इयर अँड इट्स मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. Anatomy of the ear, in that we are going to see the different parts of ear, how the ear it is composed of these three divisions that we are going to see: outer ear, middle ear and inner ear. So outer ear, here in the diagram you can see this is the outer ear, this is the earlobe. The label it is given, this is the outer structure, we call it as a pinna. आपण त्याला म्हणत असतो pinna. That is the external ear which is cartilaginous. So outer ear consists of pinna and external auditory meters. तर यामध्ये तीन पार्ट आहे: आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर. तर आउटर इयर कुठून कुठपर्यंत आहे, तर आउटर इयर मध्ये काय येणार आहे, हा स्ट्रक्चर जो दिसतोय दॅट इज द पिन्ना. आणि हे जे ऑडिटरी कॅनल, हे जे कॅनल सारखं स्ट्रक्चर आहे त्याला ऑडिटरी कॅनल किंवा मीटर्स म्हणून म्हटलं गेलेलं आहे. हा झाला आउटर, इथून इथपर्यंतचा हा जो पार्ट आहे दॅट इज द आउटर इयर पार्ट. त्यानंतर हा ग्रीन कलरचा पोर्शन जो दिसतोय याला म्हटलं गेलेलं आहे इयर ड्रम. मराठीत आपण म्हणतो कानाचा पडदा. हा महत्वाचा भाग कानाचा आहे. तर दिस इज व्हॉट इयर ड्रम. यालाच म्हटलं गेलेलं आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन. सो दिस इज द टिम्पॅनिक मेम्ब्रेन मीन्स इयर ड्रम. त्यानंतर इथून मिडल इयर स्टार्ट होतो. मिडल इयर मध्ये ऍक्च्युअली मिडल इयर पुढे जो स्टार्ट होतो त्या मिडल इयर मध्ये हे तीन प्रकारचे बोन्स असतात. दॅट इज इथे लेबल केलेलं आहे पहा. तर याच्यामध्ये मॅलियस, देन इनकस अँड देन स्टॅपिस. दिस इज द स्टॅपिस स्ट्रक्चर. यू कॅन सी दिस इज द मॅलियस, this is the incus and this is the this structure, it is called stapes. अगदी थीन छोटंसं जे स्ट्रक्चर आहे this is called as the stapes. Stapes is a smallest bone of the body म्हणून आपण कन्सिडर करतो. सगळ्यात स्मॉलेस्ट बोन कोणतं आहे, तर हे इयर मधलं स्टॅपिस कन्सिडर केलं जातं. सो दिस इज व्हेरी स्मॉल बोन इथे दिसते तुम्हाला. दिस इज द स्टॅपिस. सो मॅलियस, इनकस अँड स्टॅपिस हे तीन जे लेबल केलेले आहेत दीज आर द बोन्स. दिस इज कॉल्ड एज द ऑसिकल्स. हे कशामध्ये येणार, मिडल इयर मध्ये. हे एक लिंक फॉर्म करते मॅलियस, इनकस अँड स्टेप्स. यू कॅन रिमेंबर MIS, मिस. So you can remember MIS, that is the M for malleus, I for incus, S for stapes. So simply you can remember the structure. पहिला जो आहे तो malleus है, secondly incus, then third one is the stapes. तर या पद्धतीने हे जे स्ट्रक्चर आहे बोनचं इट इज कमिंग अंडर याच्यामध्ये येणार हे दॅट इज द मिडल इयर. त्यानंतर इन्नर इयर जो पार्ट आहे, इन्नर इयर मध्ये हे जे आहे दॅट इज द कॉक्लियर स्ट्रक्चर आहे. इन्नर इयरचा महत्वाचा जो पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो कॉक्लिया आणि सेमी सर्क्युलर कॅनल. कारण इन्नर इयर, आता जे इन्नर इयर मध्ये काय येतं तर हे सर्क्युलर जे स्ट्रक्चर दिसते दॅट इज कॉल्ड व्हॉट कॉक्लिया. आणि हे जे सेमी सर्क्युलर कॅनल सारखं स्ट्रक्चर आहे, सेमी सर्क्युलर कॅनल इट इज कंटेन, याला आपण म्हणतो हे जे स्ट्रक्चर आहे सेमी सर्क्युलर, तर याच्यामध्ये हा जो आहे तो बॅलन्सिंगचा रोल कीप करतो. इयर केवळ फक्त हिअरिंगचं काम करत नाही तर सोबत बॅलन्सिंगचं पण काम करतं. आणि म्हणून याला हा जो पार्ट आहे दॅट इज द सेमी सर्क्युलर कॅनल, तर हा जो स्ट्रक्चर आहे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट इज द बॅलन्सिंग ऑफ द बॉडी. अँड दिस इज फॉर द कॉक्लिया, इट इज फॉर द हिअरिंग ऑफ द बॉडी. म्हणून आपण इयरला म्हटल्या जातो स्टॅटो अकाउस्टिक. हा शब्द अगोदर पण आलेला आहे, स्टॅटो अकाउस्टिक. Okay, static means it maintain the balance and acoustic that is related to sound waves. Sound waves hearing हे जे आहे हे कॉक्लियर पार्ट केलं जातं, कॉक्लियर पार्ट करत असतो. तर वन बाय वन आपण हे बघणार आहोत. याच्यामध्ये आपण बघितलं आउटर इयर, आउटर इयर मध्ये पिन्ना आणि ऑडिटरी मीटर्स म्हणा किंवा कॅनल. सो दॅट इज कमिंग अंडर आउटर इयर. मिडल इयर मध्ये हे तीन बोन्स आहे ज्याला सिम्पली यू कॅन रिमेंबर द मिडल इयर म्हटलं तर यू कॅन रिमेंबर MIS, मीन्स M for malleus, incus and stapes. Then inner ear मध्ये cochlea and this is the semicircular canal.
या पद्धतीने हे जे स्ट्रक्चर आहे, आता आपण हे जे पॉइंट्स तुमच्या समोर मांडलेले की पिन्नाचं काम काय आहे. आउटर इयर कन्सिस्ट ऑफ दिस पिन्ना. इट कॉन्सन्ट्रेट्स अँड डायरेक्ट द एअरबॉर्न साऊंड वेव्स इंटू एक्सटर्नल ऑडिटरी मीटर्स. पिन्नाचं काम आहे की ज्या वेव्ज आहे, ज्या साऊंड वेव्ज आहेत ते कलेक्ट करण्याचं काम हे पिन्नाचं आहे. आणि कलेक्ट केलेल्या ज्या वेव्ज आहेत त्या ट्रान्सफर केल्या जातात या ऑडिटरी कॅनल थ्रू. या ज्या वेव्ज आहेत त्या ऑडिटरी कॅनल थ्रू. आता हा ऑडिटरी कॅनल, अजून एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे हा ऑडिटरी कॅनल हा स्ट्रेट नाहीये, हा थोडासा ऑब्लिक आहे, तिरपा आहे. याची जी पोझिशन आहे ती सरळ नाहीये, ती थोडी तिरपी आहे. त्यामुळे तुम्ही बरेच वेळा बघाल की डॉक्टर कानाला चेक करत असताना ज्या वेळेला काही इयर ड्रमचा प्रॉब्लेम आहे का आतमध्ये, कानाला पडताना काही प्रॉब्लेम आहे का हे चेक करण्यासाठी त्या कानाला स्ट्रेच केल्या जातं, पिन्नाला स्ट्रेच केलं जातं. का? कारण की हा जो कॅनल आहे तो स्ट्रेट नसतो, त्याला स्ट्रेट आणण्याचा प्रयत्न केला जातो बघण्यासाठी. ज्या वेळेला आतली ही जी पोझिशन बघायची आहे इन दॅट केस. तर हे जे पिन्ना आहे, या पिन्नापासून हा जो कॅनल आहे हे लक्षात घ्यायचा, हा थोडासा तिरपा आहे, ऑब्लिक आहे. आणि त्यानंतर हे जे आहे ते टिम्पॅनिक मेम्ब्रेन. एक्सटर्नल ऑडिटरी मीटर्स इज अ सर्क्युलर ट्यूब लीड टू and inward and extend up to tympanic membrane. आणि त्यानंतर हा जो कॅनल आहे इथे बघा, देर आर व्हेरी फाईन हेअर्स अँड वॅक्स सिक्रेटिंग ग्लँड. आता वॅक्स सिक्रेटिंग ग्लँड इथे प्रेझेंट असतात, त्याला म्हणतात सेरुमिनस ग्लँड. हा जो कॅनल आहे या कॅनलचा अजून महत्वाचा रोल काय आहे की हा जो पिन्ना नंतर येणारा हा जो कॅनल आहे, या कॅनलमध्ये सम हेअर लाईक स्ट्रक्चर इट इज. आणि त्याचबरोबर इथे वॅक्सी ग्लँड प्रेझेंट असते. त्यामुळे कानामध्ये जमा होणारा जो मळ आहे, आपण म्हणतो दॅट वॅक्स, इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आपण कानाची जरी स्वच्छता करत असलो तरी हा वॅक्स आपल्याला प्रोटेक्शन देतं. की समटाईम्स म्हणजे जर कानामध्ये जर काही मुंग्या म्हणा किंवा इतर काही एखादा जीवजंतू जर जाण्याचा प्रयत्न केलाय तरी हे वॅक्स जे आहे ते त्याला वॅक्स त्याला ट्रॅप करणं. त्यामुळे तो वॅक्सचा रोल आहे. त्यासाठी या वॅक्स ग्लँड आहे, त्या वॅक्सलाच म्हटलं जातं सेरुमिन अँड दॅट द ग्लँड इज अ सेरुमिनस ग्लँड. त्यामुळे या पूर्ण इथे मिडल हे जो याच्यात सॉरी हा ऑडिटरी कॅनलचा जो भाग आहे याच्यामध्ये त्या सेरुमिनस ग्लँड्स असतात. तर हा त्याचा महत्वाचा रोल आहे. पिन्नाचा रोल जसा आहे की साऊंड वेव्स कलेक्शन करणे आणि ट्रान्सफर करणे. पण त्याचबरोबर इथे ज्या सेरुमिनस ग्लँड आहे दॅट सिक्रीट्स द वॅक्स. आणि ते वॅक्स आपल्याला, कारण की दिस इज द होल, दिस इज द ओपन पार्ट, त्यामुळे याच्यातून जे काही एंट्री होणार ते त्या वॅक्स मध्ये ट्रॅप होऊ शकते आणि इनर इयरला प्रोटेक्शन करण्याचं किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेन, कानाचा जो पडदा आहे त्याला प्रोटेक्शन करण्याचं काम या सेरुमिनस ग्लँड करत असतात. त्यानंतर दिस इज द देन टिम्पॅनिक मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ दिस कनेक्टिव्ह टिश्यू. हे टिम्पॅनिक मेम्ब्रेन महत्वाचं आहे. इट इज मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. मिडल इयर मध्ये आता काय येतं की these are the chain of these three that is the bones, these three ossicles. हा मिडल इयरचा पार्ट आहे. तर मिडल इयर मध्ये काय येणार, चेन ऑफ 3 इयर ऑसिकल्स नेमली मॅलियस, इनकस अँड स्टॅपिस. मॅलिस इज अटॅच टू द टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आता या 3 मेम्ब्रेन जे आहे, या हे सॉरी 3 ऑसिकल जे आहे, तर यातला हा जो स्टार्टिंगला पहिला जो आहे तो मॅलियस आहे. मॅलियसची अटॅचमेंट कशाशी दिसते इथे, हा ग्रीन कलर पोर्शन आहे, दॅट इज द टिम्पॅनिक मेम्ब्रेन ऑर इयरड्रम. तर हे जे मॅलियस आहे ते इयरड्रमशी अटॅच आहे. तर नेक्स्ट जो सिक्वेन्स मध्ये येतो तो म्हणजे इनकस आणि तिसरा जो आहे तो स्ट्रॅपिस. हा जो स्ट्रॅपिस आहे, हा जो बोन आहे इथे, हा कॉक्लिअर रिजन आहे. इथे असे 2 छोटे छोटे पार्ट्स दाखवलेले आहे व्हायलेट मध्ये. ते इथे जो एक पार्ट आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे ओव्हल विंडो. ते इनर इयर मध्ये जे ओपन होतात, हे पुढची जी चेन आहे ती इनर इयर मध्ये ओपन होणार. मग याच्यामध्ये हे असे 2 ओपनिंग्स इथे दाखवले जातात मेम्ब्रेनवर. एक म्हणजे खाली जो हा पार्ट दिसतोय दॅट इज द राऊंड विंडो, आणि हा जो स्टेपिस ज्याला अटॅच आहे दॅट इज कॉल्ड ॲज द ओव्हल विंडो. इथे लिहिलेलं आहे बघा, स्टेपिस इज अटॅच टू द ओव्हल विंडो ऑफ द कॉक्लिया. दिस इज द कॉक्लियर पोर्शन. हे सेमी सर्क्युलर डक्ट, याचा रोल फारसा आपल्याला डिटेलमध्ये नाही अभ्यासात. आपल्याला मेकॅनिझम पाहिजे हिअरिंगची ऑन द बेसिस ऑफ कॉक्लिया. त्यामुळे कॉक्लियाचं स्ट्रक्चर आपल्याला डिटेलमध्ये जाणून घेणं गरजेचं आहे. तर हा इनर इयरचा पार्ट आहे. तर इयरचं स्ट्रक्चर अतिशय सोपं आहे.
सो इयर ऑसिकल इन्क्रीजेस. इयर ऑसिकल कशासाठी आहे? So this increases the efficiency of transmission of sound waves from meters to the inner ear. And here again you can see eustachian tube connects this middle ear cavity to the pharynx. हे जे ऑडिटरी ट्यूब ही दिसते आहे त्याला इथे लेबल नाही केलेलं आहे. ऑडिटरी ट्यूब याला आपण म्हणणार आहे युस्ट्रॅशियन ट्यूब. आता ही जी मिडल इयर पासून ही जी एक ऑडिटरी ट्यूब जाते ती ही जी आहे त्याला आपण म्हणतो युस्ट्रॅशियन ट्यूब. इट कनेक्ट्स द मिडल इयर विथ द फॅरिंग्स. आता हे सगळं आपण पाहणार आहोत त्याचा काय रोल आहे. मिडल इयर मध्ये काय येतं लक्षात आहे? तर मिडल इयर मध्ये हे 3 बोन्स आहे, 3 ऑसिकल. दॅट इज वी कॅन सिम्पली रिमेंबर मिस. That is M for malleus, I for incus and S for stapes. So this malleus starting ला कशाशी connected आहे असा जर MCQ विचारला तर so naturally you should tell malleus is attached to the tympanic membrane while the stapes is the last one in the sequence. Stapes is attached to oval window of cochlea. Cochlea चे हे 2 विंडोज आहेत. वरचा जो असतो तो ओव्हल विंडो आहे आणि खालचा जो आहे तो राऊंड विंडो आहे. आता या ऑसिकलचा रोल काय आहे इथे आपण बघितलं की दॅट इज इट गिव्स द इफिशियन्सी ऑफ द ट्रान्समिशन ऑफ साऊंड वेव्ह. आता हे जे साऊंड वेव्ह जो पिन्ना जो आहे तो पिन्ना साऊंड वेव्ह कलेक्ट केल्यानंतर पिन्नानी त्या ज्या साऊंड वेव्ह आहेत या ऑडिटरी कॅनल मधून ट्रान्सफर होऊन या टिम्पॅनिक मेम्ब्रेनला व्हायब्रेट करणार. हे मेम्ब्रेन कनेक्टिव्ह टिश्यूज आहे. हे व्हायब्रेशन झाल्यानंतर या ज्या व्हायब्रेशन्स आहे या ऑसिकल्स थ्रू स्प्रेड होणार या कॉक्लियर रिजनला, जो की हिअरिंग मध्ये महत्वाचा रोल कीप करतो कॉक्लिया. मग आता हे जे व्हायब्रेशन्स टिम्पॅनिक मेम्ब्रेननी क्रिएट केले आहे ते साऊंड व्हायब्रेशन्स पास होणार दॅट इज मॅलियस टू इन्कस टू स्टॅपिस. मॅलियसचा आकार जो असतो शेप तो एक हॅमर सारखा असतो. इन्कसचा एक एनव्हिल शेप म्हणतात त्याला. एनव्हिल म्हणजे जे सांबार समोर शूज ठेवण्यासाठी जे वापरतात त्याचा आकार कसा असतो त्याला म्हणतात एनव्हिल. सो यात इज द anvil shape and this is the such type of the structure हे तुम्ही पाहिलेले आहे. फोर्क वगैरे जो फिजिक्स मध्ये वापरतात साऊंड क्रिएट करण्यासाठी तो जो आहे हा स्ट्रॅपिस बोन बघा तशा टाईपचा हा छोटासा स्ट्रक्चर आहे. दिस इज द स्मॉल बोन दॅट इज द स्ट्रॅपिस. सो मॅलियस इन्कस अँड स्ट्रॅपिस हे ऑसिकल काय देतात? इफिशियन्सी ऑफ द ट्रान्समिशन. जे साऊंड वेव्ह इथून आता इयर पासून पिनना कलेक्ट करणार ते ऑडिटरी कॅनल मधून ट्रान्सफर होऊन टिम्पॅनिक मेम्ब्रेनला जेव्हा हॅमर करतील टिम्पॅनिक मेम्ब्रेन व्हायब्रेट होणार. हे जे व्हायब्रेशन्स आहे ते या 3 जे ऑसिकल्स आहे या हे काय करणार आहे त्याला इफिशियन्सी देतील ट्रान्समिशनसाठी आणि ते साऊंड वेव्ह जे आहे ते कॉक्लियापर्यंत पोहोचवल्या जाणार. आता हे कॉक्लियर स्ट्रक्चर आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे जो की इनर इयरचा भाग आहे. तर आता आपण पाहतोय सध्या अजूनही मिडल इयर. मिडल इयर एक्सटर्नल इयर मध्ये फक्त पिन्ना आणि हे कॅनल आहे. कॅनलच्या आतमध्ये काय काय आहे ते आपण पाहिलं. हा जो पार्ट आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन आणि त्यालाच अटॅच जी ऑसिकलची लिंक सुरू होते चेन सुरू होते आहे दॅट इज द मिडल इयर पार्ट. आता मिडल इयर पार्ट मध्ये हे जे ऑडिटरी ट्यूब म्हटलंय आपण की दॅट इज कॉल्ड युस्ट्रॅशियन ट्यूब. म्हणजे इथे दॅट इज द नेम इट इज ऑल्सो गिवन युस्ट्रॅशियन ट्यूब. इट कनेक्ट्स द मिडल इयर कॅव्हिटी विथ द फॅरिंग्स. त्यामुळे बरेच वेळा काय होतं आपण म्हणतो की मिडल इयर इन्फेक्शन जे आहे हे काही काही वेळेला याच याच्यामुळे होतं की जे पुअर हायजिनिक अनहायजिनिक कंडिशन झाली पुअर हायजिनिक कंडिशन असेल किंवा अनहायजिनिक कंडिशन आहे तर अशा कंडिशन्स मध्ये काही काही वेळेला थ्रोट मधून हे इन्फेक्शन फॅरिंग्स मधून हे इन्फेक्शन मिडल इयरला स्प्रेड होण्याचे चान्सेस आहे. तर हा जो पार्ट आहे जो फॅरिंग्सला कनेक्ट करतो हा मिडल इयरचा. So sometimes we see the infection in the middle ear. This is because of this. कारण की हे ओपनिंग आहे. सो या मिडल इयरचं हे जे ओपनिंग आहे याला आपण म्हणतो युस्ट्रॅशियन ट्यूब. ऍक्च्युअली इट्स हॅव्हिंग द वॉल्स. तर काही काही वेळेला जे प्रेशर आहे जे साऊंड वेव्हचं प्रेशर येतं ते प्रेशर रिलीज करण्यासाठी सुद्धा या युस्ट्रॅशियन वॉल ऑलवेज तसं तर क्लोजच असतात. युस्ट्रॅशियन ट्यूब हे त्यावेळेला काही काही वेळेला मदत करते ज्यावेळेला अति एक्स्ट्रा प्रेशर होते. फॉर एक्झाम्पल जसं फ्लाईटमध्ये जात असताना ज्या वेळेला वरच्या याच्यामध्ये टेक ऑफ केल्यानंतर किंवा खूप हाय प्रेशर आतमध्ये असतं म्हणजे आतलं जे प्रेशर आहे ते प्रेशर ज्या वेळेला जास्त प्रमाणात होतं त्यावेळेला बघा
की फ्लाईटमध्ये मीन्स त्या कंडिशन्समध्ये काहीतरी खायला दिलं जातं. So generally the children they are eating something chocolates and whatever. तर ते जे ज्या वेळेला च्युइंग प्रोसेस होतं, स्वॅलोइंग प्रोसेस होत असते, त्यावेळेला हे समटाईम्स दिस वॉल्स इट ओपन आणि हे जे प्रेशर आहे ते थोडंसं रिलीज होतं. त्यामुळे इयरवर बर्डन येत नाही, इयर ड्रमवर बर्डन येत नाही. सो दिस इज ऑल्सो द रोल वी कॅन से अबाउट द युस्टॅशियन ट्यूब. तर हा पण रोल आपण म्हणू शकतो की फ्लाईटमध्ये ज्या वेळेला आपण ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेला जे प्रेशर आतमध्ये क्रिएट होतं अगेन्स्ट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, जे प्रेशर आतमध्ये क्रिएट होतं ते प्रेशर काही प्रमाणात रिलीज केलं जातं या युस्टॅशियन ट्यूबनी. ही युस्टॅशियन ट्यूब जी फॅरिंग्समध्ये ओपन होते. तर याला स्पेशली वॉल्स असतात, वॉल्स जनरली क्लोज असतात, बट ॲट द टाइम ऑफ स्वॅलोइंग इट इज समटाइम्स ओपन. स्वॅलोइंगच्या वेळेला ते ओपन होतात. सो दिस इज ऑल्सो द मेन थिंग. आणि दुसरी कंडिशनमध्ये आपण बघितलं की फॅरेंजियल काही जे हे आहे फूड म्हणा किंवा वॉटर ते जे काही आपण हे करतो तर त्यानुसार टेक दॅट वी कॅन टेक तर त्यातून जे इन्फेक्शन आहे ते समटाइम्स इट मे स्प्रेड टू द मिडल इयर. तर हे एकमेकांशी लिंकेज पार्ट आहे, हा लक्षात घ्यायचा आहे मिडल इयरचा फॅरिंगशी. त्यानंतरचा जो पोर्शन आपल्याला बघायचा आहे दॅट इज द मेन इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज द इनर इयर कॉक्लिया. आता हे कॉक्लिया कसं स्पायरल स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय, पण या कॉक्लियाला आपण स्ट्रेच केलं तर त्याच्या आतमध्ये कितीतरी पार्ट्स आहेत की जे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये भरपूर मेम्ब्रेन्स आहे. हे नुसतं कॉक्लियर स्ट्रक्चर आहे आणि इट इज मेन फॉर हिअरिंग, एवढाच त्याचा रोल नाहीये. तर याच्या आतमध्ये किती किती पार्ट्स आहेत हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर नेक्स्ट जो आहे दॅट इज द इनर इयर. तर इनर इयर आता इथून सुरुवात होतो, दॅट इज द मेन थिंग इज द कॉक्लिया. इनर इयर मध्ये हा जो आहे दॅट इज द कॉक्लियर रिजन अँड दिस इज दॅट इज द सेमी सर्क्युलर डक्ट. हा बॅलन्सिंगसाठी आहे, दोन्ही याच्यात फ्लुइड असते. यातलं जे फ्लुइड असते ते बॅलन्सिंगचा रोल कीप करतो की बॉडीला ज्या वेळेला आपण सिम्पल वॉकिंग हे करतो नॉर्मली वेन वी आर स्टँडिंग ऑन अवर टू लेग्स आपल्याला बॅलन्स करावं लागतं. तो होल बॉडी बॅलन्सिंगसाठी हा जो पार्ट आहे तो बॅलन्सिंगची मेकॅनिझम कीप करतो. आणि हा जो पार्ट आहे कॉक्लिया दॅट इज द हिअरिंगचं काम करतो. तर याला आपण म्हणतो इनर इयर. आणि इथून एक कॉक्लियर नर्व जी म्हणते ती पुढे ब्रेन पर्यंत जाते की जे साऊंड आपण सतत ऐकत असतो त्या साऊंडला कन्व्हर्ट केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड आयडेंटिफिकेशन पुढे ब्रेनमध्ये कसं होते हे सगळं आपण मेकॅनिझम मध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट पार्ट आहे आता हा इनर इयर. तर इनर इयरचं हे जे स्ट्रक्चर दिसते इनर इयर मध्ये हे दोन पार्ट्स इथे दिसतात आहे लेबल केलेले. तेच डिटेलमध्ये अजून आपण स्ट्रेचेबल इथे पण टेक्स्टबुक मध्ये ही पण एक डायग्राम दाखवलेली आहे याला सिम्प्लिफाय करून, पण अजून आणखीन आपण सिम्पलर फॉर्म मध्ये अजून आपण ही डायग्राम बघू शकतो. तर हे जे कॉक्लियर स्ट्रक्चर आहे तर या कॉक्लिया कॉक्लियर डक्ट हे काय आहे हे सगळं कॉक्लियरचं स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत. पण एकदा एक या पॉइंट्सला आपण ओव्हरलुक करू की व्हॉट आर दीज पॉइंट्स. हे पॉइंट्स सध्या समजणार नाही, डायग्राम मध्ये आपण पूर्ण बारकाईने पाहणार आहोत. तर हे जे कॉक्लियाचं स्ट्रक्चर यांनी इथे दाखवलेलं आहे हा जो पार्ट आहे कॉक्लिया हे इनर इयरचे दोन पार्ट्स येतात. या इनर इयरच्या या दोन पार्ट्स मध्ये हे जे कॉक्लिया आहे या कॉक्लियाचं हे जे स्पायरल स्ट्रक्चर आहे हे या फॉर्म मध्ये सिम्प्लिफाय करून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये काय काय येत आहे. सो दिस इज वेस्टिब्युलर कॅनल. कॉक्लियर डक्ट कशाला म्हणतात हे अजून डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. इथे दोन मेम्ब्रेन दाखवलेले बेसिलर मेम्ब्रेन म्हणून स्पेशली उल्लेख केलाय. अजून एक मेम्ब्रेन असते रिझनन्स मेम्ब्रेन त्याला आपण म्हणतो. टिम्पॅनिक ही जी खालचा जो कॅनल आहे टिम्पॅनिक कॅनल वरचा वेस्टिब्युलर कॅनल असे नावं मी फक्त वाचते, हे पुन्हा सगळं एक्सप्लेन करणार आहे. हा बोनी स्ट्रक्चर आहे. ही ऑडिटरी नव इथून या पूर्ण स्ट्रक्चरला जो मधला पार्ट आहे याला म्हटलं गेलेलं ऑर्गन ऑफ कॉर्टी. हे सगळं काय आहे समजणार नाहीये. कॉक्लियाचं स्ट्रक्चर आपण व्यवस्थित पाहणार आहोत, पण त्या अगोदर हे पॉइंट्स फक्त ओव्हरलुक करू. पुन्हा ती डायग्राम समजून सांगितल्यानंतर तुम्ही या पॉइंट्सवर परत जाऊ शकता. कॉक्लियाच्या आतमध्ये काय आहे. फ्लुइड फिल्ड इनर इयर. आता इथे फ्लुइड भरलेला आहे. आतापर्यंतच्या याच्यामध्ये फ्लुइड आपण पाहिलं नाही. जो ऑडिटरी कॅनल आहे त्याच्यामध्ये सेल्युमिनस ग्लँड आपण पाहिला, फ्लुइड पार्ट आपण बघितला नाही. इनर इयर मध्ये इट इज कॉल्ड फ्लुइड फिल्ड इनर इयर दॅट इज द लॅबेरिंथ टर्म आहे. कन्सिस्ट ऑफ बोनी लॅबेरिंथ अँड मेम्ब्रेनस लॅबेरिंथ. बोनी आणि मेम्ब्रेनस दोन्ही स्ट्रक्चर आहे.
आता बोनी लॅबिरिंथ इज अ सिरीज ऑफ चॅनल फिल्ड विथ फ्लुइड कॉल्ड एज द पेरिनेम। या फ्लुइडचा अतिशय महत्वाचा रोल या हिअरिंग मध्ये आपण बघणार आहोत। इनसाइड द बोनी लॅबिरिंथ the membranous labyrinth filled with a fluid endoleaf is present. बाहेर जे bony labyrinth आहे, sorry, inside the bony labyrinth, that is membranous labyrinth is there. bony labyrinth मध्ये जे आतमध्ये आहे that is membranous labyrinth, ज्याच्यामध्ये की एंडोलिम भरलेला आहे। बाहेरून bony structure आहे, आतमध्ये membranous structure आहे। This membranous structure consists of this coiled cochlea, resinous membrane and basilar membrane. कोणकोणत्या मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये? तर रिझनस मेम्ब्रेन अँड बेसिलर मेम्ब्रेन। हे फक्त इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून मी दाखवते आहे, पुढे डायग्राम मध्ये सगळं क्लिअर होईल। तर याच्यामध्ये आपण काय म्हटलं की हा जो इनर इयर पार्ट आहे तो कसा आहे? फ्लुइड फिल्ड आहे, ज्याला लॅबिरिंथ म्हणून टर्म वापरलेली आहे। जो बाहेरून बोनी आहे, आतून मेम्ब्रेनस आहे। मेम्ब्रेन दोन प्रकारचे आहे, एक म्हणजे रिझनस मेम्ब्रेन आणि एक म्हणजे बेसिलर मेम्ब्रेन। Resonance membrane and basilar membrane divide the surrounding bony labyrinth into an upper. त्या बोनी लॅबिरिंथला एक कॅव्हिटी मध्ये हे जे अशा कॅव्हिटी फॉर्म झालेले आहे पहा, या बोनी लॅबिरिंथचा भाग आहे, हा बोनी स्ट्रक्चर दाखवलेला आहे। या बोनी स्ट्रक्चरने या अशा कॅव्हिटी फॉर्म केलेल्या आहे। वेस्टिब्युलर कॅनल इथे नाव दिलेलं आहे टिम्पॅनिक, त्यालाच आपण म्हणतो स्केला वेस्टिब्युलाय, स्केला टिम्पॅनिक। हे जे स्ट्रक्चर दिसते आहे हे बोनी पार्ट जो आहे, आतला जो पार्ट असणार आहे या इथे मेम्ब्रेन्स आहे आणि बाहेरून काय आहे तर बोनी स्ट्रक्चर आहे। हे स्ट्रक्चर कशाचं पाहतोय आपण? दिस इज द कॉक्लियर स्ट्रक्चर। हे फक्त स्पायरल आपल्याला स्ट्रक्चर दिसते, पण इथे तुम्हाला आतमध्ये काय काय पार्ट्स आहे ते लक्षात घ्यायचं आहे। सो दीज आर द बोनी लॅबिरिंथ, दिस इज द आउटर पोर्शन। आणि आतमध्ये जो आहे तो मेम्ब्रेनस पार्ट आहे आणि हा सगळा जो आहे आता बोनी पार्टनी वेस्टिब्युलर कॅनल म्हणजे स्केला वेस्टिब्युलाय आणि स्केला टिम्पॅनी आणि मधला जो अर्थात असतो त्याला म्हटलं जातं स्केला मीडिया। हा जो ही जी कॅव्हिटी दिसते वरची स्केला वेस्टिब्युलाय म्हणजे वेस्टिब्युलर कॅनल सिंपल म्हटलं गेलेलं आहे किंवा त्याला नाव आहे स्केला वेस्टिब्युलाय। पॉइंट्स मध्ये तुम्हाला स्केला वेस्टिब्युलाय वी कॅन रिफर द टर्म स्केला वेस्टिब्युलाय, वेस्टिब्युलर कॅनल, देन स्केला टिम्पॅनी, टिम्पॅनिक कॅनल आणि मधला जो आहे स्केला मीडिया। ओके, तर हे कसं लक्षात ठेवायचं हे सांगणार आहे। तर हे जे बोनी स्ट्रक्चर आहे, बोनी लॅबिरिंथ अँड मेम्ब्रेनस लॅबिरिंथ, तर या दोन याच्यामध्ये ज्या दोन मेम्ब्रेन्स आहेत, वरच्याला रिजनल्स आणि खालच्या मेम्ब्रेनला बेसिलर मेम्ब्रेन म्हटलं गेलेलं आहे। ही डायग्राम अजून एक्सटेंड केलेली आपण पुढे। तर या इथल्या ज्या मेम्ब्रेनला वरच्या मेम्ब्रेनला रिजनल्स मेम्ब्रेन म्हटलं गेलेलं आहे। इथे नाव आहे हे रिजनल्स मेम्ब्रेन। सो दिस रिजनल्स मेम्ब्रेन, दिस इज द रिजनल्स मेम्ब्रेन and then this is the basilar membrane, ही जी खालची आहे त्याला आपण म्हणणार बेसिलर मेम्ब्रेन। सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। मग आता रिजनल मेम्ब्रेन अँड बेसिलर मेम्ब्रेन डिवाइड दिस बोनी लॅबिरिंथ इनटू दिस स्केला वेस्टिब्युलाय, स्केला टिम्पॅनी। नाउ दिस स्पेस इनसाइड दिस कॉक्लिया इज कॉल्ड एज द स्केला मीडिया। मधली जी आहे त्याला मीडिया म्हणणार। सो इट इज फिल्ड विथ द फ्लुइड that is named endolymph. At the base of cochlea, scala vestibuli ends at the oval window. Scala vestibuli, this is ends at the oval window, while the scala tympani terminate at the, हा जो टिम्पॅनी पोर्शन आहे इथे राऊंड विंडो, इथे आपण अगोदर डायग्राम मध्ये बघितलं होतं की ओव्हल विंडो कुठे आहे, राऊंड विंडो कुठे आहे। जी स्ट्रेपिस बोन आहे ते ओव्हल विंडोला अटॅच आहे आणि तिथून साऊंड व्हायब्रेशन्स आतमध्ये पास होतात। तर हा जो वरचा जो पोर्शन आहे या कॉक्लियर पोर्शन मध्ये हे जे दोन कॅनल्स तयार झालेले आहेत, तर वरचा जो आहे तो वेस्टिब्युलर आहे, तर वर कोणती विंडो आहे अर्थात ओव्हल विंडो आहे आणि खालचा जो कॅनल आहे तो टिम्पॅनिक आहे, इथे कोणती विंडो आहे राऊंड विंडो आहे। तर इथे जेव्हा इनर इयरची जेव्हा सुरुवात होते तेव्हा ओव्हल विंडो अँड राऊंड विंडो असे दोन विंडो इथे दिसतात। तर ओव्हल विंडो या वरच्या याच्याशी रिलेटेड पार्ट आहे वेस्टिब्युलर कॅनलशी आणि राऊंड विंडो खाली। आता ओव्हल विंडोचा रोल काय आहे आणि राऊंड विंडोचा रोल काय एक शॉर्ट मध्ये इथे लक्षात घ्या। किंवा इथे डायग्राम मध्ये आपण अगोदर इथे बघितलेले बघा, इथे मी सांगितलं की खाली राऊंड विंडो आहे, इथे ओव्हल विंडो आहे। ओव्हल विंडोला हा स्ट्रॅपिस बोन अटॅच आहे। या विंडोजचा काय रोल आहे तर ओव्हल विंडो मध्ये ऍक्च्युअली काय होते, आता आपण काय बघितलं की हे जे तीन ऑसिकल्स आहेत, हे जे इयर ऑसिकल्स आहेत, इयर बोन्स आहे, या बोन्स काय करतात इफिशियन्सी देतात ट्रान्समिशनची, की जे साऊंड वेव्ज आहे ते पिन्नाकडून ट्रान्सफर होऊन या कॅनल मधून
या टिम्पॅनिक मेम्ब्रेनला व्हायब्रेट केल्यानंतर हे व्हायब्रेशन स्प्रेड होतात या 3 मॅलियस, इंकस अँड स्टेप्स. स्टेप्स कडून ओव्हल विंडो मधून ते पास आउट होणार आतमध्ये. आता ज्या वेळेला हे जे व्हायब्रेशन आहे, साऊंड व्हायब्रेशन, हे पास होणार आतमध्ये, त्या वेळेला तिथे जास्त त्या वेव्ह क्रिएट व्हायला नको, प्रेशर क्रिएट व्हायला नको, इको तिथे तयार व्हायला नको. मग हे जे आहे साऊंड वेव्हचं जास्त जर प्रेशर क्रिएट झाला तर ते जे आहे ते जे रिलीज केलं जातं तो म्हणजे राऊंड वेव्ह. तर राऊंड वेव्ह जे आहे ते रिलीजिंग साठी आहे, एक्स्ट्रा ट्रान्समिशन आहे, एक्स्ट्रा जे ट्रान्समिटेड झालेले आहेत वेव्ह, तर जास्त प्रेशर असेल साऊंड वेव्हचं तर ते रिलीज होणार राऊंड विंडो मधून आणि ओव्हल विंडो मधून हे ट्रान्समिशन होते. स्ट्रॅपिस बोन इज अटॅच टू ओव्हल विंडो, इथून सरळ ट्रान्समिशन होते कॉक्लियर रिजनला. तर आपण पाहतोय इनर इयर मध्ये हे इंटरनल स्ट्रक्चर आपण पाहिलं की हे 2 कॅव्हिटी तयार करते बोनी स्ट्रक्चर आणि 2 प्रकारच्या मेम्ब्रेन्स आहेत. हे बोनी स्ट्रक्चर वरचा जो पार्ट आहे याला वेस्टिब्युलर कॅनल आपण म्हणू. इथे पण तुम्ही क्लिअरली समजू शकता. सो दिस इज द वेस्टिब्युलर कॅनल कंटेनिंग फ्लुइड. इथे जे फ्लुइड असते ऍक्च्युअली इथेच परत सांगते मी, पेरिलिम्फ म्हटलं जातं. दॅट इज आउटसाइड साइड जे आहे ते पेरिलिम्फ. तर इथे पेरिलिम्फ आहे. खालचा पण जो सेक्शन हे जो कॅनल आहे टिम्पॅनिक कॅनल, इथे सुद्धा जे फ्लुइड आहे त्याला पेरिलिम्फ म्हटलं जातं. पण मिडल मध्ये जे फ्लुइड आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे एंडोलिम्फ. तर इथेच तुम्ही क्लिअरली लक्षात घेऊ शकता. ही डायग्राम सुद्धा क्लिअर आहे. तर हे जे मिडल स्ट्रक्चर आहे इथे बघा, याला म्हटलं गेलेलं आहे ऑर्गन ऑफ कॉर्टी. कारण ही कॉर्टी सायंटिस्ट आफ्टर द नेम ऑफ सायंटिस्ट कॉर्टीनी फाइंड आउट केलेलं आहे आणि म्हणून त्याला नाव दिलेलं आहे ऑर्गन ऑफ कॉर्टी. ऍक्च्युअली हिअरिंग मेकॅनिझम कशी होते हे या कॉर्टीनी मेन्शन केलेलं आहे. अँड दिस रिजन इट इज कॉल्ड ॲज द ऑर्गन ऑफ कॉर्टी और कॉर्टा इट इज सेड. तर हा जो पार्ट आपण बघितला या कॉक्लियर रिजन मध्ये असे हे सेक्शन तयार होतात, दिस कॅनल्स तयार होतात. हा जो बोनी लॅबिरिंथ आहे फॉर्म्स डिव्हाइड्स अँड फॉर्म दिस वेस्टिब्युलर कॅनल. हा जो वरचा आहे जो ओव्हल विंडोशी अटॅच आहे, खालचा जो आहे त्याला आपण म्हणतो टिम्पॅनिक कॅनल जो की राऊंड विंडोशी अटॅच आहे आणि हा जो मिडल पोर्शन आहे हा जो आहे दॅट इज द स्केला मीडिया, स्केला वेस्टिब्युलाय, स्केला टिम्पॅनी असे त्याचे नाव आहे. आणि हा मधला जो पोर्शन आहे तो अजून आपण डिटेलमध्ये त्याला अजून क्लिअरली पुढच्या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. तर हा महत्वाचा जो मिडल पार्ट जो आहे दॅट इज द ऑर्गन ऑफ कॉर्ट आहे. इथे ऍक्च्युअली आता इथे काय होत आहे, मॅलियस इंटरस्ट्रेप्स कडून ज्या साऊंड वेव्ह इथे पोहोचवल्यानंतर या साऊंड वेव्हचं जे जास्तीत जास्त ऍम्प्लिफिकेशन इथे होत असतं, या साऊंड वेव्हची सेन्सिटिव्हिटी इथे क्रिएट होते आणि हे जे ऍम्प्लिफिकेशन झाल्यानंतर हे जे साऊंड वेव्ह आहे ते या ऑडिटरी नर्वद्वारे ब्रेन पर्यंत पोहोचवल्या जातात. ब्रेनच्या टेम्पोरल रिजनला जिथे ऑडिटरी रिजन आहे, जिथे जे साऊंड कोणत्या प्रकारचा आहे, साऊंड कोणाचा आहे, कोणत्या प्रकारचा आहे, लाऊड आहे की सॉफ्ट आहे की हार्ड आहे, लाऊड आहे की कशा पद्धतीचा तो साऊंड आहे, त्याचा पीच काय आहे, एव्हरीथिंग त्या साऊंडची जी क्वालिटी आहे ती डिटेक्ट केल्या जाते ब्रेनमध्ये. त्याचं प्रॉपरली अनालिसिस होते. तर ऑडिटरी नर्व त्याला ब्रेन पर्यंत घेऊन जातात. सो दिस इज अ व्हेरी सिम्पलर, यू कॅन इझिली अंडरस्टँड विथ दिस डायग्राम. अजून सिम्पल डायग्राम समोर मी हँड रिटन हाताने काढलेली एक डायग्राम आहे पुढे की जी अजून सिम्पलर फॉर्म मध्ये तुम्हाला आतला जो मिडल भाग जो आहे तो अजून क्लिअर दाखवण्यासाठी एक हाताने काढलेली डायग्राम आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला अतिशय क्लिअर हे दिसते आहे की वरचा जो सेक्शन आहे वेस्टिब्युलर कॅनल याला स्केला वेस्टिब्युलाय म्हणतात. हा पुन्हा पुन्हा रिपीट करते कारण की हाच पार्ट थोडासा किचकट आहे. बाकी इयरचं स्ट्रक्चर अतिशय सोपं आहे. पिन्नापासून सगळे पार्ट्स आपण बघितले, अतिशय सोपे पार्ट्स आहे. तर स्केला वेस्टिब्युलाय हे जे आहे याला आपण म्हणणार या कॅनलला, आणि हे फील्ड आहे ज्या फील्डने त्याला म्हणतात पेरिलिम्फ. तसंच खालचा जो आहे तो टिम्पॅनिक आहे म्हणून त्याला म्हणतात स्केला टिम्पॅनी. आणि दिस इज ऑल्सो फील्ड विथ पेरिलिम्फ, पेरिलिम्फ. आणि मधला जो आहे हा स्केला वेस्टिब्युलाय झाला, हा स्केला टिम्पॅनी झाला. तर मधला जो आहे त्याला मीडिया म्हणणार म्हणून मधला जो आहे स्केला मीडिया.
या वरच्या आणि खालच्या याच्यामध्ये पेरिलिम्फ आहे, तर मधला म्हणजे आतला म्हणजे या दोनच्या आतमधला जो पार्ट आहे म्हणून ते झालं एंडोलिम्फ. एंडो शब्द आपण वापरतो, हे लक्षात त्याच्यावरून ठेवायचं आहे. दिस इज द एंडोलिम्फ. आणि हा जो मिडल पोर्शन आहे दॅट इज द मेन इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज कॉल्ड ऑर्गन ऑफ कॉर्टाय किंवा तिथे कॉक्लिअर डक्ट म्हणून म्हटलं गेलेलं आहे. कारण कॉक्लियाचं काम काय आहे, हे जे साऊंड व्हायब्रेशन्स आहे याला अनालिसिस करून सॉरी अम्प्लिफिकेशन करून याचं फर्दर सेंडिंग जे आहे अम्प्लिफिकेशन करून त्याला पुढे फर्दर ऑडिटरी नर्व थ्रू ब्रेनकडे पाठवलं जातं. आणि ब्रेन हे इथे काय होते, सेन्सिटिव्ह एरिया क्रिएट होतो. सेन्सिटिव्ह एरिया त्याला आयडेंटिफाय अम्प्लिफिकेशन करून पुढे जे त्याचे सेन्सेस आहे ते ब्रेनकडे पाठवल्या जातात बाय सेन्सरी नर्व, ऑडिटरी नर्व टू ब्रेन. आणि मग ब्रेन त्याचं पूर्ण अनालिसिस करून की तो आवाज कुठल्या प्रकारचा आहे, त्याची क्वालिटी काय आहे, त्याचा पीच काय आहे, व्हॉट टाईप ऑफ द व्हॉइस इट इज, हे सगळं आयडेंटिफाय करण्याचं काम पुढे ब्रेनचं आहे. सो दॅट इज द वे. इथे आपण मॅक्झिमम मेकॅनिझम पण बघितली कशा पद्धतीने. अजून आपण पुढच्या याच्यात म्हणजे हीच डायग्राम परत आपण पाहतो आहोत. नेक्स्ट याच्यामध्ये ही हँड डायग्राम आपण या पद्धतीने काढलेली आहे बघा. आता ही जी डायग्राम आहे सिम्पली इथे अजून क्लिअर मी दाखवलेलं आहे बघा. ऑर्गन ऑफ कॉर्टाइज काय, स्ट्रक्चर लोकेटेड ऑन बेसिलर मेम्ब्रेन विच कंटेन द हेअर सेल्स. ऑर्गन ऑफ कॉर्टाइज स्ट्रक्चर लोकेटेड ऑन बेसिलर मेम्ब्रेन कंटेन द हेअर सेल्स. रोज ऍक्ट्स ॲज ऑडिटरी रिसेप्टर्स. आता हे ऍक्च्युली काय आहे, पहिले इथे डायग्राम क्लिअर समजून घ्या की ही ओव्हल विंडो आहे, ही राऊंड विंडो आहे. आता ओव्हल विंडोला इकडे जो हा इनर इयरचा भाग पाहतोय पण दिस इज व्हॉट क्रॉस सेक्शन ऑफ कॉक्लिया. आता हे क्रॉस सेक्शन आहे कॉक्लियाचं. या क्रॉस सेक्शन मध्ये ही डायग्राम आपण आणखीन डिस्क्राईब केलेली आहे सिम्पलर फॉर्म मध्ये. तर ही जी डायग्राम आहे ही कॉक्लियाची डायग्राम आहे. आता या हा इनर इयरचा पार्ट आहे, याच्या अगोदर काय असणार आहे, मिडल इयर. मिडल इयर मध्ये काय आहे, MIS. तर लास्ट बोन आहे स्टेप इज अटॅच टू ओव्हल विंडो. आणि ते बोन काय करतात, साऊंड व्हायब्रेशन इफिशियंटली ट्रान्समिट करतात. मग ओव्हल विंडो थ्रू ते व्हायब्रेशन इथे येणार. तर आता हे व्हायब्रेशन कुठून फ्लो होतात, या फ्लुइड मधून. इथे वरचा जो सेक्शन आहे आता आपण पाहिलं, जो वर कॅव्हिटी तयार झालेली आहे दॅट इज स्केला व्हेस्टिब्युलर. खालची जी कॅव्हिटी आहे दिस इज कॉल्ड स्केला टिम्पॅनी. आणि ही जी मधली जी कॅव्हिटी आहे दिस इज कॉल्ड स्केला मीडिया. दिस इज व्हॉट स्केला मीडिया. आता इथे शॉर्ट फॉर्म लिहिले मी PEP. P मीन्स पेरिलिम्फ, दिस इज पेरिलिम्फ अँड दिस इज एंडोलिम्फ. तर दोन्हीकडे वर आणि खाली पेरिलिम्फ आहे आणि इथे एंडोलिम्फ आहे, हे जे फ्लुइड आहे. तर आता मिडल पार्ट समजून घेणं गरजेचं आहे. हे दोन पार्ट्स आता तुम्हाला त्याही डायग्राम वरून क्लिअर झाले आणि इथे पण क्लिअर झालेले आहे. ओव्हल विंडोचा रोल सांगितला मी की इथून जे साऊंड वेव्हचं ट्रान्समिशन होत असते आणि या फ्लुइड मधून हे जे साऊंड वेव्ज आहे या अशा ट्रान्समिट होत होत या पार्ट्सला पण येणार, या याच्यातून पूर्ण फ्लो होतात या फ्लुइड मधून. आणि या मिडल इयर मध्ये आपला सॉरी स्केला मीडियामध्ये हे जे ऑर्गन ऑफ कॉर्टी आहे त्याला कशा पद्धतीने ऑडिटरी इम्पल्सेस मध्ये ट्रान्समिट करतात हे व्हायब्रेशन्स ते आपण पाहणार आहोत या डायग्रामच्या माध्यमातून. तर याच्यामध्ये आता आपण बघितलं की जे 3 बोन्स आहे तिथून जे साऊंड वेव्ज आहे ते ट्रान्समिट झाले ओव्हल विंडो मधनं. आणि राऊंड विंडोचा पण महत्वाचा रोल मी तुम्हाला सांगितला की हे जे वेव्स ट्रान्समिट होत असतात त्या वेव्स जर जास्त मोठ्या प्रमाणावर हे झाल्या ट्रान्समिशन आहे किंवा तिथे काही प्रेशर क्रिएट होत असेल तर ते साऊंड वेव्हचं जे प्रेशर आहे ते रिलीज करण्याचं काम हे राऊंड विंडोचं आहे. त्यासाठी या राऊंड विंडोचा रोल आहे. इकडनं ट्रान्समिशन होणार, इथून ओव्हल विंडो मधून एंट्री. तर जास्त प्रमाणामध्ये जर प्रेशर क्रिएट होत असेल, इको तयार व्हायला नको म्हणून जे काही प्रेशर रिलीज करायचं तर तो जो पार्ट आहे तो म्हणजे राऊंड विंडो. तर हा जो वरचा स्केला टिम्पॅनी ला अटॅच आहे राऊंड विंडो आणि स्केला वेस्टिब्युलर अटॅच आहे ओव्हल विंडो. आता इथून जे आहे इथून फक्त काय करणार आहे, एक्स्ट्रा ज्या वेव्ज आहेत त्या रिलीज केल्या जातात या स्केला टिम्पॅनी मधून राऊंड विंडो मधून बाहेर. तर इथे जे ओव्हल विंडो मधून आता ट्रान्समिशन झालं, स्केला वेस्टिब्युलर मध्ये काय भरलेलं आहे, फ्लुइड दॅट इज कॉल्ड पेरिलिम्फ. या पेरिलिम्फ मधून आता हे साऊंड वेव्ह जे आहे ट्रान्समिट होतं ते बघा, हे ट्रान्समिट होत होत
या जो इनर पार्ट आहे, मिडल पार्ट जो आहे, ज्याला इथे जे फ्लुइड आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे ई फॉर एंडोलिम्फ. आता हे जे स्ट्रक्चर काय आहे याच्यामध्ये आता ही एक वरची मेम्ब्रेन दिसते तुम्हाला आणि ही खालची, इथे लेबल करायचं राहिलेलं आहे पण नीट समजून घ्या. दोन मेम्ब्रेन आपण ऑलरेडी तुम्हाला इंट्रोड्यूस केल्या मी आत्ताच. ही दोन प्रकारच्या मेम्ब्रेन आहे. ही जी वरची मेम्ब्रेन आहे दॅट इज कॉल्ड रिझनर्स मेम्ब्रेन. ही जी वरची मेम्ब्रेन आहे, दिस इज व्हॉट रिझनर्स मेम्ब्रेन आर, अँड दिस इज द बॅसिलर मेम्ब्रेन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बॅसिलर मेम्ब्रेन टेक्स्टबुक मध्ये रिझनर मेम्ब्रेन दाखवली नाही लेबलिंग मध्ये. रिझनर मेम्ब्रेन्स अँड दिस इज व्हॉट बॅसिलर मेम्ब्रेन. आता या बॅसिलर मेम्ब्रेनचा महत्वाचा रोल आहे. बॅसिलर मेम्ब्रेनवर हे ब्ल्यू कलरचे हे काय दाखवलेले आहे, या सेन्सरी सेल्स आहे. या सेन्सरी सेल्सवर असं थोडंसं हेअर सारखं स्ट्रक्चर वर दाखवलेलं आहे. याला म्हटलं गेलं आहे स्टिरिओसिलिया. स्टिरिओसिलिया सिलियरी स्ट्रक्चर जे आहे ते इथे प्रेझेंट आहे. या सेन्सरी सेल्स आहे. हे मध्ये जे फ्लुइड आहे ते एंडोलिम्फ आहे. या दोन लेअर लक्षात घ्यायच्या आहे. वरची रिझनर, खालची बॅसिलर. बॅसिलर लेअरवर मात्र या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहे, सेन्सरी सेल्स आहे. अजून त्याला काही सपोर्टिव्ह सेल्स आहे त्याच्यामध्ये, शॉर्ट टॉलर सेल्स वगैरे. या सेन्सरी सेल्सवर जे प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो स्टिरिओसिलिया. आणि इथूनच या बेसिलर मेम्ब्रेन पासून एक जिलॅटिनस मेम्ब्रेन जे निघते आहे, हे जिलॅटिनस मेम्ब्रेन जे आहे याला म्हटलं गेलेलं आहे टेक्टोरल मेम्ब्रेन. टेक्टोरियल मेम्ब्रेन. दिस इज व्हॉट टेक्टोरियल मेम्ब्रेन. कारण व्हायब्रेशन्स आहेत, वेव्ज आहेत, हे वेव्ज क्रिएट होतात. वेव्ज कशा पद्धतीने क्रिएट होतात, तर हे जे स्ट्रक्चर आहे तर इथे त्या पद्धतीने कशा पद्धतीने क्रिएट होतील ते आपण पाहणार आहोत. त्या ज्या वेव्ज आहेत त्या प्रॉपरली कशा क्रिएट होऊन त्याचं पुढे ट्रान्समिशन होणं गरजेचं आहे. ऑडिटरी इम्पल्स मध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे. देन सो हिअर आता हे जे आपण पाहिले ही बेसिलर मेम्ब्रेनवर या ज्या आहे स्टिरिओसिलियाचा काय रोल आहे ते आपण पाहणार आहोत. दिस इज द टेक्टोरल मेम्ब्रेन. टेक्टोरियल मेम्ब्रेन. आणि हे जे खाली दाखवलेले आहेत त्या नर्व फायबर्स. मग आता इथे काय होतं असतं, जसं आपण मेकॅनिझम ऑफ व्हिजन मध्ये पण पाहिलं होतं की ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होते आणि ऑप्टिक नर्व मध्ये म्हणजे ते जे इम्पल्सेस जे आहे व्हिजनचे ते कसे ट्रान्सफर होत जातात. गॅंग्लियोनिक सेल, दॅट इज द बायपोलर न्यूरॉन, देन गॅंग्लियॉन अँड देन ऑप्टिक नर्व टू ब्रेन. तशाच पद्धतीने इथे सुद्धा कसं स्ट्रक्चर आहे पहा. तर या ठिकाणी सुद्धा आपण बघणार आहोत हे जे आहे स्टिरिओसिलिया. तर ज्या वेळेला हे जे साऊंड वेव्ह जे आहे ते व्हायब्रेशन ज्या वेळेला याच्यातून ट्रान्समिट होत असतात आणि या जे मिडल पार्ट मध्ये ज्या वेळेला त्या वेव्ह ट्रान्समिशन होईल त्यावेळेला या ज्या स्टिरिओसेली आहे त्या हिट करतील या टेक्टोरियल मेम्ब्रेन. टेक्टोरियल मेम्ब्रेनला ज्या वेळेला त्या स्टिरिओसेलिया अशा टच करतील, त्या स्टिरिओसेलिया ज्या वेळेला टच करेल तेव्हा इथून जे वेव्स क्रिएट होतील ते जे आहे इट क्रिएट द ऍक्शन पोटेन्शियल. आणि ते ऍक्शन पोटेन्शियल क्रिएट केल्यानंतर हे जे आहे जे ऑडिटरी इम्पल्सेस आहे ते या नव हे जे आहे नव फायबर्स इथून दाखवलेले आपण ॲक्झॉनिक फायबर्स आहेत, नव फायबर्स आहेत. सो इट इज फॉर्मिंग देन ऑडिटरी नव. तर ही जी ऑडिटरी नव आहे तर इथे ऍक्च्युली हे जे आपण पाहिलं की ओव्हल विंडो मधून ट्रान्समिशन झालेलं आहे. ट्रान्समिशन होत पेरिलिम्फ मधून जे साऊंड वेव्ज आहेत ते ट्रान्समिट होत एंडोलिम्फ मध्ये होणार. एंडोलिम्फ मध्ये त्या वेव्ह ज्या आहेत त्या या सेन्सरी सेल्स आहेत त्या स्टिरिओसिलियाची मुवमेंट घडवून आणणार आणि हे जे टेक्टोरियल मेम्ब्रेन आहे त्याला ते या पद्धतीने जसं हिट करतील तर त्या इथे वेव्स क्रिएट होतील आणि दॅट क्रिएट्स द ऍक्शन पोटेन्शियल. ऍक्शन पोटेन्शियल हे जे आहे ते इम्पल्सेस या नर्व फायबर्स इथून निघालेले आहेत. नर्व फायबर किंवा ॲक्झॉनिक फायबर. तर नर्व किंवा ॲक्झॉनिक फायबर हे ऑडिटरी नर्व द्वारे ही आता इथे दिसते, इथे लेबल पण केलेलं आहे. दिस इज व्हॉट कॉक्लिअर ब्रांच ऑफ. हे जे नर्व फायबर्स आहेत किंवा ॲक्झॉनिक फायबर्स आहेत तर ते जे आहे कॉक्लिअर ब्रांच फॉर्म करतात ऑफ ऑडिटरी नर्व. आणि ही जी कॉक्लिअर ब्रांच आहे ऑफ ऑडिटरी नर्व इट गोज टू दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम ब्रेन, जिथे त्याचं प्रॉपर अनालिसिस होते आणि त्या साऊंडची क्वालिटी, साऊंडचा पीच, त्याची क्वालिटी, व्हॉइस कुठला आहे, मेल आहे की फिमेल आहे, सगळ्या गोष्टी तिथे ट्रान्समिट होतात. आता जेवढ्या वेव्स तिथे ट्रान्सफर होतील, वेव्स किती मोठ्या प्रमाणात त्यानुसार त्याचा लाऊडनेस असेल.
तर त्या कशा हिट करतात, टिम्पॅनिक मेम्ब्रेन कडून इकडे येणाऱ्या ज्या वेव्ज आहे या कॉक्लिअर मेम्ब्रेनला किती मोठ्या प्रमाणात त्या साऊंड वेव्स टच करतात, त्या सगळ्या बेसवर त्या साऊंडची क्वालिटी ठरते, वेदर इज लाऊड ऑर नॉट. त्याच्यानंतर त्याचा पिच, मेल व्हॉइस कसा आहे, फिमेल व्हॉइस कसा आहे, या सगळ्याचं आयडेंटिफिकेशन पुढे ऑडिटरी एरिया इन द ब्रेन अशा पद्धतीने ही मेकॅनिझम ही होत असते. मेकॅनिझमचा एक अजून व्ह्यू आपण पाहणार आहोत. इथे कॉक्लिअर स्ट्रक्चरच एक्सप्लेन करताना मेकॅनिझम सुद्धा एक्सप्लेन केली की नेमकं काय होतं, कशा पद्धतीने साऊंड वेव्हचं ट्रान्समिशन होते हे डायग्रामॅटिकली पण बघितलंय. तर मेकॅनिझम आपण आता फ्लो चार्ट मध्ये सुद्धा पाहणार आहोत. ते पॉइंट्स कशा पद्धतीने आपण घेतलेले आहेत. मेकॅनिझम ऑलरेडी इथे कॉक्लिअर रिजन मध्ये हिअरिंगची मेकॅनिझम कशी होते ती आपण पाहिलेली आहे. आता याच्यामध्ये एक अजून एक पार्ट कॉक्लिया बरोबर असतो, त्याचे थोडेसे एक छोटी आयडिया आपण घेणार आहोत. दॅट इज द डिफरंट फिजिओलॉजी ऑफ बॅलन्सिंग. मी म्हटले इनर इयर मध्ये दोन कामं होतात. एक म्हणजे दॅट इज द हिअरिंगची ही मेकॅनिझम कशी होते ती आपण पाहिली. तर हे जे स्ट्रक्चर आणखीन एक लक्षात घ्या, हे जे आपण आता पाहिलं स्ट्रक्चर, सेन्सरी सेल्स, त्याच्यानंतर स्टिरिओसिलियम, टेक्टोरियल मेम्ब्रेन, या सेन्सरी सेल जे आहे टेक्टोरियल मेम्ब्रेनला व्हायब्रेट करतात आणि त्याच्यातून ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होऊन हे जे नर्व फायबर आहे, एक्झॉनिक फायबर्स आहे, कॉक्लिअर ब्रांच जी आहे ते ऑडिटरी नर्व फॉर्म करून पुढे ब्रेनकडे हे सगळे जे इम्पल्सेस आहे ते घेऊन जाते आणि देन व्हॉइस इज डिटेक्टेड, इट इज अनालाइज, देन इट इज डिटेक्टेड अँड देन वी कॅन आयडेंटिफाय. तर या पद्धतीने ही मेकॅनिझम ही होत असते. तर हे स्ट्रक्चर पूर्ण जे आहे त्याला आपण म्हटलं गेलेलं ऑर्गन ऑफ कॉर्टी, हे खूप वेळा उल्लेख केलेला आहे. आता हे हिअरिंगची मेकॅनिझम झाल्यानंतर अजून जे मी दुसरं सेमी सर्क्युलर कॅनल बद्दल बोलली ते म्हणजे बघा त्याच्यामध्ये काय येते. इट इज इनर इयर ऑल्सो कंटेन द कॉम्प्लेक्स सिस्टम कॉल्ड वेस्टिब्युलर ॲपरेटस लोकेटेड अबाउट द कॉक्लिया. कॉक्लियाच्या वर जे आहे वेस्टिब्युलर ॲपरेटस. तर आणि ही जी नर्व आहे इथून निघते ही 8 क्रॅनियल नर्व आहे. बघा ही जी ऑडिटरी नर्व आहे याला म्हटलं गेलेलं आहे 8 क्रॅनियल नर्व. तर ही जी 8 क्रॅनियल नर्व आहे याचं नाव आहे व्हेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व. ही जी कॉक्लिअर ब्रांच आहे, एक कॉक्लिअर ब्रांच निघते तशीच वेस्टिब्युलर ब्रांच निघते. कॉक्लिअर ब्रांचचं काम आहे हिअरिंग चा रोल कीप करणे, तर वेस्टिब्युलर जी आहे त्याचा रोल आहे बॅलन्सिंग मध्ये. तर बॅलन्सिंगची वेगळी फिजिओलॉजी आहे. त्यामध्ये apparatus is composed of 3 semicircular canal. त्याच्यामध्ये 3 कॅनल्स आहेत, सेमीसर्क्युलर कॅनल आणि ऑटोलिथ ऑर्गन. त्याच्यामध्ये ऑटोलिथ ऑर्गन म्हणजे त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात सॅक्युल अँड युट्रिकल. हे फक्त स्ट्रक्चरल पार्ट आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर द क्रिस्टा अँड मॅक्युली आर द स्पेसिफिक रिसेप्टर. जसं आता हे जे आहे स्टिरिओसिलिया, या सेन्सरी सेल आहे, स्टिरिओसिलिया हे जे रिसेप्टर आहे, कशाचे रिसेप्टर आहे तर साऊंड वेव्हचे रिसेप्टर आहे. ज्या साऊंड वेव्ह इथून ट्रान्समिट होऊन इथे येऊन पोहोचतात आणि मग त्याला कन्वर्ट केलं जातं ऑडिटरी इम्पल्स मध्ये. तर हे काय आहे रिसेप्टर आहे. तसंच वेस्टिब्युलर पार्ट मध्ये सुद्धा फ्लुइड आहे आणि त्याच्यामध्ये क्रिस्टा अँड मॅक्युला आर द स्पेसिफिक रिसेप्टर. सो क्रिस्टी अँड दॅट इज इट इज द मॅक्युला, हे जे स्ट्रक्चर आहे त्याला क्रिस्टी अँड मॅक्युला म्हटलं गेलेलं आहे, जे की रिसेप्टर्स आहेत वेस्टिब्युलर ॲपरेटसचं. जसं हे इथे आपण पाहिलंय कंपॅरेटिव्हली, ते लक्षात ठेवावं म्हणून मी कंपॅरेटिव्हली सांगते की जसं याला आपण रिसेप्टर्स म्हणतो तसंच तेही एक फ्लुइड स्ट्रक्चर आहे सेमीसर्क्युलर कॅनल फॉर्म मध्ये. त्याच्यामध्ये क्रिस्टा आणि मॅक्युला हे क्रिस्टा आणि मॅक्युला जसं हे रिसेप्टर आहे तसं त्याच्यामध्ये जे पार्ट्स आहेत त्याला म्हणतात क्रिस्टी अँड मॅक्युला. सो दीज आर द स्पेसिफिक रिसेप्टर आणि त्या रिसेप्टर्सद्वारे जे आहे ते व्हेस्टिब्युलर ॲपरेटसचे रिसेप्टर्स आहे अँड विच हेल्प्स इन द बॅलन्सिंग अँड मेंटेनिंग द पोस्चर ऑफ द बॉडी. तर बॉडीला पूर्णपणे इन अ सर्क्युलर मोशन मध्ये म्हणा, कसे आपण बरेच वेळा सर्क्युलर मोशन मध्ये पण हे करत असताना एखाद्या स्विंगवर किंवा याच्यामध्ये स्वतःला बॅलन्सिंग करत असतो किंवा ऑलवेज वी आर म्हणजे जसं वॉकिंग कंडिशन मध्ये सुद्धा आपण स्वतःला बॅलन्सिंग करत असतो. तर हे बॅलन्सिंगचं जे आहे हे कशावर डिपेंड करते, तो इट डिपेंड्स अपॉन दिस वेस्टिब्युलर ॲपरेटस. सो दिस वेस्टिब्युलर ॲपरेटस मध्ये जे रिसेप्टर्स आहेत त्याला म्हटलं गेलेलं आहे क्रिस्टा अँड मॅक्युली. तर हिअरिंग मध्ये हे जे रिसेप्टर्स आहे हे सेन्सरी हा जो ऑर्गन ऑफ कॉर्ट आहे हा दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. तर हे पण फ्लुइड स्ट्रक्चर आहे, ते पण फ्लुइड स्ट्रक्चर आहे. हे फ्लुइड स्ट्रक्चर वेअर द साऊंड वेव्स ट्रान्समिट अँड कन्वर्टेड इनटू द ऑडिटरी इम्पल्स. ऑडिटरी इम्पल्स गोज टू ब्रेन आणि ब्रेन त्याला अनालिसिस करून आपल्याला एक पर्टिक्युलर
पर्टिक्युलर व्हॉइस आयडेंटिफाय करण्यास मदत करतं. तसंच त्याचबरोबर वेस्टिब्युलर जो पार्ट आहे तो वेस्टिब्युलर पार्ट बॅलन्सिंगसाठी मदत करते. दॅट इज ऑल्सो हॅविंग द स्ट्रक्चर्स ॲज अ सेन्सिटिव्ह रिसेप्टर्स अँड द फ्लुइड ऑल्सो. तर या पद्धतीने हे इयरचं स्ट्रक्चर अतिशय सोपं आहे. कॉक्लिअर पार्ट फक्त समजून घेणं गरजेचं आहे. आता हीच जी मेकॅनिझम आता आपण समजून घेतली डायग्रॅमॅटिकली, हीच मेकॅनिझम आता आपण फ्लो चार्टमध्ये पाहणार आहोत. बघा, पहिले पिन्नाचा रोल काय आहे, की पिन्ना काय करते ऑफ इयर रिसिव्ह द साऊंड वेव्स अँड डायरेक्ट देम टू इयर ड्रम. इयर ड्रमकडे, कानाच्या पडद्याकडे त्या साऊंड वेव्स ट्रान्समिट करते. त्यानंतर इयर ड्रम व्हायब्रेट्स होतो. हे व्हायब्रेशन्स अँप्लिफाय होतात आणि ट्रान्समिटेड थ्रू इयर ऑसिकल टू द कॉक्लियर. इयर ड्रम मध्ये आपण पाहिला, त्या इयर ड्रमला तो एक साधा पडदा आहे, त्याला व्हायब्रेशनचं काम केलं जातं. त्यामुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू म्हणजे ट्रान्समिट द साऊंड व्हायब्रेशन्स फर्दर. तर पुढचा जो मिडल इयरचा पार्ट आहे त्यामध्ये इयर ऑसिकल्स आहे, जे की आणखीन चांगली इफिशियन्सी देतात ट्रान्समिशनला आणि ते जे वेव्ज आहे ते कॉक्लियापर्यंत ट्रान्समिट होतात. कॉक्लियानंतर दी जनरेट वेव्स इन द एंडोलिम. कॉक्लियामधला वरचा जो पोर्शन आहे पेरिलिम्फ कडून ट्रान्समिट होऊन त्या वेव्स कुठे आल्या, एंडोलिम्फ मध्ये, मिडल पोर्शन ऑर्गन ऑफ कॉर्टी. त्याच्यानंतर इट फॉर्मेशन ऑफ वेव्स इंड्युसेस रिपल्स इन द बेसिलर मेम्ब्रेन. ते बेसिलर जे मेम्ब्रेन खालचं आपण पाहिलं ते कसं रिपल्स, जशा रिपल्स येतात जशा लाटा आहे नदीवर, जशा त्या पाण्यामध्ये दिसतात आपल्याला, तशाच टाईपच्या या वेव्स क्रिएट होतात, साऊंड वेव्स सुद्धा. तर या साऊंड वेव्ह जे आहे विच फॉर्मिंग द रिपल्स इन बेसिलर मेम्ब्रेन, त्या पद्धतीने हालायला लागते. ते बेसिलर मेम्ब्रेनची मुवमेंट अशी होते, बिकॉज दिस इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑर्गन ऑफ कॉर्टी. त्यानंतर ते मेम्ब्रेन लागल्यानंतर मुवमेंट्स इन द बेसिलर मेम्ब्रेन त्याची व्हायला लागल्यामुळे हेअर सेल जे आहे इट प्रेस अगेन्स्ट द टेक्टोरियल मेम्ब्रेन, आत्ताच मी दाखवल्याप्रमाणे. अँड दिस लीड टू जनरेशन ऑफ नर्व इम्पल्सेस इन द ॲफरंट न्यूरॉन. ॲफरंट शब्द वापरलेले आहे. ही जी ऑडिटरी नर्व मी दाखवली अगोदरच्या याच्यात, की जे नर्व इम्पल्सेस तयार झाले तिथून खालून बेसिलर मेम्ब्रेनच्याच तिथून खालून जे नर्व फायबर्स दाखवलेले आहेत ते नर्व इम्पल्सेस क्रिएट करतात. ॲफरंट न्यूरॉन म्हणा किंवा ऑडिटरी नर्व जी दाखवली तरच आपण म्हणणार ॲफरंट. ॲफरंट म्हणजे जी ब्रेनच्या दिशेने घेऊन जाते ती ॲफरंट. त्यामुळे म्हटलेलं आहे ते दिस लीड टू जनरेशन ऑफ नर्व इम्पल्सेस in the afferent neuron means which going to the brain. So impulses sent to the brain via this auditory nerve. तर या पद्धतीने हे जे आहे अँड साऊंड इज डिटेक्टेड. तर या पद्धतीने साऊंडची क्वालिटी, साऊंडचं जे अनालिसिस आहे ते या मेकॅनिझम ऑफ हिअरिंग आता आपण पाहिलं दॅट इट टेक्स प्लेस इनसाइड द कॉक्लियर. सो कॉक्लियर रिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉक्लियरच्या आतमध्ये बोनी स्ट्रक्चर आपण पाहिलं ॲज वेल ॲज द मेम्ब्रेन स्ट्रक्चर पाहिलं. बोनीमुळे 3 सेक्शन फॉर्म झालेले आहेत. स्कॅला वरचा जो वेस्टिब्युला आहे तो VMT असा सिक्वेन्स जरी लक्षात ठेवला तरी पण तुम्हाला हे नावं जर थोडेसे किचकट वाटले तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. यू रिमेंबर द सिक्वेन्स, जे कॉक्लियर जो आहे त्याला कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, डिव्हाइड केलेलं आहे. सो यू कॅन रिमेंबर VMT. स्कॅला इज द कॉमन वर्ड. So scala vestibula, scala media, scala tympani, VMT. So you can remember. Then त्याच्यामध्ये दोन मेम्ब्रेन आहे. वरची जी आहे ती रिजनर मेम्ब्रेन, खालची जी आहे ती बेसिलर मेम्ब्रेन. बेसिलर मेम्ब्रेनवरच मेन सेन्सरी सेल्स, स्टिरिओसेलिया, त्यानंतर त्याच्यामध्ये टेक्टोरियल मेम्ब्रेन. हा जो पूर्ण पार्ट आहे यालाच आपण म्हणतो ऑर्गन ऑफ कॉर्टी. इथे ऍक्च्युअली दीज आर द रिसेप्टर सेल्स. त्यामुळे ऍक्च्युअली साऊंड वेव्ह जे आहे इथे रिपल्स तयार होऊन वेव्हचे ते जे साऊंड वेव्ज आहे त्याला हे करतात, त्याची मुवमेंट घडवून आणतात आणि या मुवमेंटमधून ही मेम्ब्रेन मुवमेंट झाल्यामुळे तिथे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होते, जे की नर्व ज्या तिथून खालून जे आपण नर्व फायबर्स पाहिले ते नर्व फायबर ते कलेक्ट करून हे इम्पल्सेस ॲफरंट न्यूरॉन म्हणा किंवा ऑडिटरी नर्वद्वारे ब्रेनपर्यंत पोहोचवले जातात आणि ब्रेन त्याला अनालिसिस करून प्रॉपर साऊंडचं आयडेंटिफिकेशन आपल्याला देतं. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. And we also have seen the in diagram also that is आता ही जी अगोदरची डायग्राम आहे यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर पण तुम्ही बारकाईने बघू शकता. याच्यामध्ये हे जे पार्ट्स आहे दिस इज द सेमी सर्क्युलर कॅनल, सेमी सर्क्युलर डट, वेस्टिब्युलर ॲपरेटस. सो दॅट्स वाय दीज जी क्रॅनियल नर्व इथून जी निघते क्रॅनियल नर्व त्याला आपण म्हणतो कॉक्लिओ वेस्टिब्युलर नर्व. सो दिस इज द हिअरिंग अँड बॅलन्सिंग. दोन रोल इट कीप्स.
कॉक्लिया हा हिअरिंगचं काम करतो. तर दिस वेस्टिब्युलर ॲपरेटस याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी जसं क्रिस्टा अँड मॅक्युली हे जे आहे दॅट इज आर द सेन्सरी रिसेप्टर्स आणि हे दोन्हीही फ्लुइड फिल्ड पार्ट आहे आणि एक बॅलन्सिंगचं काम करतो आणि एक हिअरिंगचं काम करतो. So this is all about the structure of ear and its mechanism.